आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी. सध्या वेगवेगळ्या आमिषांचे मेसेज पाठवून फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत. अशा मेसेज सोबत आलेली कोणतीही एपीके फाईल चुकूनही उघडू नका, अन्यथा तुम्ही कंगाल होऊ शकता. ही फाईल डाउनलोड करता सायबर चोरट्यांच्या हाती तुमच्या फोनचा संपूर्ण ताबा जातो आणि त्यामुळे तुमचे बँक अकाउंट पूर्णपणे खाली होऊ शकतं. म्हणूनच अनोळखी मेसेज आणि लिंक बाबत रहा नेहमी खबरदार. वेगवेगळ्या आमिषाचे मेसेज येतात, खबरदार. एपीके फाईल उघडाल तर कंगाल व्हाल. एपीके फाईलमुळे तुमचं बँक अकाउंट खाली होईल. देशात सायबर गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलंय. याचं कारण आहे प्रत्येकाकडे असणारा मोबाईल. सायबर भामटे हे मोबाईलवर लिंक पाठवतात, वेगवेगळी आमिष दाखवतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला काही ॲप डाउनलोड करायला लावतात. तुम्ही ते ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईलचा डेटा या भामटांकडे जातो आणि त्यानंतर तुमचं बँक अकाउंट खाली करण्यात येतं. सायबर भामटे बक्षीस, कर्ज किंवा दंड रद्द करण्याचा आमिष दाखवतात. SMS पाठवतात किंवा लिंक फॉरवर्ड करतात. लिंक अधिकृत ॲप स्टोअरवरून डाउनलोड करायला न लावता बनावट ॲपवरून डाउनलोड करायला लावतात. त्यानंतर ती लिंक एपीके डाउनलोड करायला सांगते, वेगवेगळ्या परवानग्या मागते. मोडस जे आहे यात काय आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अशा सोशल इंजिनिअरिंग ज्याला म्हणतात, सोशल इंजिनिअरिंग म्हणजे की तुम्हाला अशा याच्यात इन्व्हॉल्व करणार जिथे तुम्हाला अथॉरिटी फिगरची भीती दाखवणार किंवा अर्जन्सी क्रिएट करणार किंवा तुमचं जे ट्रस्ट आहे फॅमिली मेंबरवर वगैरे वगैरे, ते याला काय करतात की अर्जन्सी जिथे क्रिएट करणार की तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल पेंडिंग आहे आणि हे एक आठवणार. आणि हे खूप कॉन्टेक्स्च्युअल असतं. म्हणजे जेव्हा तुमचं इन्कम टॅक्सच्या वेळ असेल तर इन्कम टॅक्स संबंधी मेसेज असतात, बाकीच्या वेळेस म्हणणार की आधारबद्दल काहीतरी आहे. आतापर्यंत अशा एपीके फाईलच्या माध्यमातून अनेक जणांची फसवणूक झाली. दरम्यान या प्रकरणात काही दिवसांपूर्वी झारखंडमधून DB मार्ग पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. त्यामुळे तुमच्याही मोबाईलवर अशा लिंक येत असतील तर त्या उघडू नका. फक्त गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर सारख्या विश्वसनीय स्रोतांकडून ॲप्स डाउनलोड करा. अज्ञात व्यक्तीनं पाठवलेली एपीके फाईल कधी उघडू नका. फोनमध्ये अननोन सोर्सेस ॲप्स इन्स्टॉल करण्याची परवानगी बंद ठेवा. तुम्ही चुकून एपीके फाईल इन्स्टॉल केली असेल तर फोन ताबडतोब फ्लाईट मोडमध्ये ठेवा आणि बँकेला कळवा. एपीके फाईल सामान्य ॲपसारखी दिसते, परंतु त्याद्वारे मोबाईलचं संपूर्ण नियंत्रण दुसऱ्याच्या हातात जाऊ शकतं. याच्याकरता 1930 मध्ये जेव्हा तुम्ही वेळेवर कॉल केला तर हे इमिजिएटली त्याला स्टॉप पेमेंट करतात, फ्रीज करतात. पुढे फ्लाईट ऑफ मनी होत नाही. दुसरं असं काही झालं तर आपण cybercrime.gov.in इथे आपण कंप्लेंट करू शकता. केंद्र शासनाने I4C नावाची यंत्रणा तयार केलेली आहे. कारण काय आहे की हा कुठलाही एक क्राईम जो असतो तो एका राज्यात किंवा एका पोलीस स्टेशनमध्ये किंवा एका ज्युरिस्डिक्शनमध्ये होत नसतं. याचा वॉलेट कुठे असेल, वर्ल्ड वाईड असू शकतो किंवा फायनली जेव्हा क्रिप्टो करन्सीने पैसे जातात ते कुठे आहे ते कोणाला माहीतच नाही. म्हणून कोणताही अज्ञात लिंक किंवा फाईल्स डाउनलोड करू नका. तुम्हाला वेगवेगळ्या आमिषाचे मेसेज येत असतील तर सावधगिरी बाळगा. संबंधित मेसेज उघडू नका किंवा विश्वसनीय ॲपच्या माध्यमातून तुमचा आर्थिक व्यवहार करा. अन्यथा तुमची एक चूक तुमच्या अनेक वर्षाच्या मेहनतीवर पाणी फिरवू शकते. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.